सो हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आणि आज आपल्या बरोबर आहे वर्ल्ड रेकॉर्डर श्रद्धा कराळे. श्रद्धा, फर्स्टली थँक यू फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल आणि सेल्फलेसली डुईंग दिस अँड क्रिएटिंग अवेअरनेस. आय वुड लव्ह टू वॉर्मली वेलकम यू. थँक्यू. थँक्यू तुझ्या शो मध्ये तुम्हाला इन्व्हाइट केलंस त्यासाठी तुझे पण खूप आभार. आणि सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. येस. आणि थोडस श्रद्धाबद्दल, ती इतकी मल्टी फॅसेटेड पर्सन आहे. तिने इतका अभ्यास करते. ती म्हणजे शी इज डन हर BA आणि मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. ती RJ आहे. शी हॅज स्टार्टेड हर रेडिओ जॉकी. म्हणजे इतका छान आवाज आहे तिचा. आणि 7 वर्ल्ड रेकॉर्ड तिला मिळालेले आहेत. त्याच्याबद्दल मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळं टाकीनच, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू प्रोनाऊन्स एनिथिंग रॉंग वाय सेइंग दॅट. हो. आणि भरपूर भरपूर जागी जाऊन ती क्लासेस घेते, वर्कशॉप्स घेते, लोकांपर्यंत ही कला पोहोचवते. सो श्रद्धा, माझ्या चॅनलवरती आल्याबद्दल परत एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. येस. आणि आता मग पहिला आणि एकदम बेसिक प्रश्न असा असेल की वारली म्हणजे काय आणि कुठून ह्याचं फाउंडेशन झालंय? व्हॉट यू वुड लाईक टू से? हा. सगळ्यात आधी तर मी म्हणेन की ही 1100 वर्ष जुनी चित्रकला आहे. मुळात ही आदिवासी लोकांची चित्रकला आहे. जसं की आदिवासी जमातीमध्ये अनेक पोट जमाती आहेत. ठाकूर, कोळी, गोंड, महाराष्ट्रातले वेगळे, विदर्भातले काही वेगळे, त्यानंतर गुजरात बॉर्डरवरचे काही वेगळे. तर अशा अनेक जाती जमाती आदिवासी कम्युनिटीमध्ये आहेत. तर त्यातली वारली नावाची ही एक जमात आहे. तसं बघायला गेलं तर सगळेच आदिवासी चित्र नाही काढत. काही ठराविक प्रसंगी, जसं की नागपंचमी सारखा सण असेल त्यावेळेला किंवा लग्नाच्या वेळेला त्यांच्या घरांवरती चित्र काढली जातात. पण आदिवासींपैकी जी वारली ही जमात आहे त्यांचं आपण जसं म्हणतो ना की अन्न, वस्त्र, निवारा आणि चित्रकला, ह्या ह्या ज्या बेसिक गरजांपैकी एक ही वारली चित्रकला आहे. मुळात नांगरलेल्या जमिनीचा तुकडा म्हणजे वारलं. वारली लोकांची एक स्पेशल बोलीभाषा आहे, जी साधारण थोडीशी अहिराणी, मराठी, गुजराती अशा 3-4 भाषांचं कॉम्बिनेशन असलेली ती एक वारली, त्यांची एक स्वतंत्र बोलीभाषा आहे. तर त्या बोलीभाषेमध्ये नांगरलेल्या जमिनीच्या तुकड्याला वारलं असं म्हणतात. आणि त्याच स्पेसिफिक भूभागामध्ये राहणारी जमात म्हणजे वारली जमात, असं एकंदरीत त्याचं वर्णन केलं जातं. तर पूर्वीच्या काळी कम्युनिकेशनचं साधन फक्त चित्रकला असं होती, जे आपण जनरली शाळेत असताना इतिहासामध्ये शिकलेलो आहोत. भीमबेटका नावाचं एक प्रकरण आपल्याला होतं, जे आता मध्य प्रदेशमध्ये आहे. तर काहीच पोचवायचं असेल तर भिंतीवरती किंवा गुहेमध्ये गुहा चित्र काढली जायची. तर तिथून हा खरं तर चित्रकलेचा प्रवास आहे. त्यानंतर देवचौक ह्या प्रकारापुरतीच पूर्वी वारली चित्रकला मर्यादित होती. वारली चित्रकलेसोबतच याला धवलेरीची चित्रकला असं सुद्धा म्हणतात. मुळात ही स्त्रियांची चित्रकला आहे, ही बायकांची चित्रकला आहे. आणि ज्या पौरोहित्य करणाऱ्या बायका आहेत, जसं आपल्याकडे लग्न लावायला गुरुजी येतात, ब्राह्मण येतात, तसं त्यांच्याकडे काही विशिष्ट म्हणजे शिकलेल्या किंवा ते अधिकार ज्यांना आहेत अशा बायका त्या ठिकाणी जातात. आणि लग्नाच्या आधी त्या घरामध्ये आधी त्यांच्या ज्या भिंती आहेत त्या बांबूच्या असतात, शेडा मातीने सारवलेल्या असतात. जास्त करून तिथे लाल मातीचा प्रदेश आहे तो, त्यामुळे लाल मातीची भिंत सारवलेली असते. आणि त्याच्यावरती देवरेघ काढून मग त्या चौकाला सुरुवात होते. जसं आपण घरात देवकाचं पूजन करतो, मांडव घालणं म्हणतात काही भागात, काही ठिकाणी गणेश पूजन म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, लग्नाला सुरुवात, लग्नविधींच्या सुरुवातीला जी आपण देवाची प्राणप्रतिष्ठा करतो, देवाला आमंत्रित करतो, तसंच त्यांच्याकडे केलं जातं. तर मुळात ही बायकांची चित्रकला होती अनेक वर्ष. ती धवलेरीची चित्रकला म्हणून ओळखली जायची. आणि त्यामध्ये हा देवचौक नावाचा एकच प्रकार फक्त प्रसिद्ध होता. त्यानंतर अनेक चित्रकार, पुरुष चित्रकार उदयाला आले, ज्याच्यात प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते म्हणजे वारली चित्रकलेचे प्रणेते किंवा पायोनियर, पद्मश्री विजेते जिव्या सोमा मसे यांचं.
तर ओके. जिव्या आजोबा, ज्यांची माझी सुदैवाने भेट झाली, तर त्यांनी ही चित्र काढायला सुरुवात केली. तर ही चित्रकला मग आजोबांनी म्हणजे जिव्या सोमा मसेंनी त्यांच्या पद्धतीने काढायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यात त्यांनी अनेक विषय हाताळले. म्हणजे आपण ज्या आता ज्या स्टोरीज बघतो वारली चित्रकलेमध्ये, त्या त्यांच्या पर्टिक्युलर मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत. त्याच्यावर हा. त्यांचा अत्यंत विश्वास आहे. ते अत्यंत श्रद्धेने ही चित्र काढतात. ते त्यांच्या डेली लाईफमध्ये ज्या काही गोष्टी करतात, आता आपल्यासारखं सगळंच टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आता आता यायला हम्म. सुरुवात झाली, पण पूर्वी अगदी पीठ बनवायचं असेल तांदळाचं तर ते दळायचं, पाणी घेऊन यायचं विहिरीवरून, जेवण काय करायचं तर शिकार करून आणायची, त्यानंतर नारळ तोडायचे, त्याची ताडी काढायची. ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत, किंवा थंडीच्या दिवसात शेकोटी करून बसलेत, तर ही जी सगळे विषय आहेत, शेतीचे जेवढे काही विषय आहेत, तांदूळ पिकवला जातो प्रामुख्याने, मग अगदी जमीन भाजण्यापासून ते क्रॉप आल्यानंतर ते क्रॉप बनलंय आणि त्याची हम्म. पूजा केली इथपर्यंत स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टोरीज त्यांच्या चित्रकलेत येतात. सो आपण जे बघतो आता ही जी चित्र, ती त्यांची ऍक्च्युअल लाईफ मधला म्हणजे वारली चित्रकला ही वारली समाजाचा आरसा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. वा श्रद्धा, इतकं डिटेल तू सांगितलंय. थँक्यू सो मच फॉर क्रिएटिंग अवेअरनेस. आणि किती छान ऐकायला पण किती छान वाटतं. आणि मला एक प्रश्न असा होता की पटकन, हा. तू गेलीस का त्या भागात? हो. हो. वारलं हो. हो. मी 2014ला, मी साधारण 2013ला माझं काम सुरू केलं ऍज अ कमर्शियल आर्टिस्ट म्हणून. त्यावेळेला कसं, मी शाळेत चित्रकला जी शिकलेली होती वारली चित्रकला, त्या आधारावरती मी ती चित्र काढून पहिलं एक्झिबिशन माझं नाशिकमध्ये भरवलं होतं. पण नंतर असं झालं की खूप मोठ्या मोठ्या चित्रकारांची त्या प्रदर्शनाला भेटी दिल्या, आणि मग तुझं आत्ता सुरुवात आहे, सो तू प्रोग्रेस छान होऊ शकतो तुझा. तर ह्याच्या मुळाशी जायचं, कुठलंही काही करायचं, कुठलंही फील्ड असलं की त्याच्यात मास्टरी पाहिजे. हे माझे माझे एकतर आई वडील दोघेही टेक्सटाईल आर्टिस्ट आहे. सो हो. आईचं कायमच असं म्हणणं असतं की आपण जे काही करतो त्याच्यात आपण मास्टर असलं पाहिजे. मग थोडीशी माहिती काढून डहाणूला मी पोहोचले, ज्या भागात जिव्या सोमा मसे राहायचे. मग तिथे जाऊन प्रत्यक्ष भेटले त्यांना, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांना चित्र काढताना पाहिलं, त्यांनी काय नाही करायचं, ह्या चित्रकलेचे नियम काय आहेत हे शिकवलं. आणि मग तिथून ऑथेंटिक चित्रकलेला माझा खरा प्रवास, माझा जो सुरू झाला तो त्यांच्या भेटीनंतर सुरू झाला. काय वा. नाही करायचं हे कळलं की मग गोष्टी सोप्या होतात. 100%. आणि हा माझा प्रश्न आहे आपल्या हा. लिस्टमध्ये. पण येस, बरोबर आहे. थँक्यू. आणि मला आता पुढचा प्रश्न आता असा असेल माझा की हम्म. तू ना देवाबद्दल म्हंटलस, तर हा. या अ, चित्रामध्ये आर देर एनी डिटीज किंवा गॉड ज्यांना डिपिक्ट केलेलं आहे, की हे तुमच्या मनाच्या हिशोबाने तुम्ही करतात? व्हॉट इज इट? नाही नाही, ते त्यांच्याकडे तसंच चित्र काढलं जातं. नारायण देव असेल, बरं आपले जे देव आहेत ते खूप वेगळे आहेत त्यांच्या देवांपेक्षा, म्हणजे त्यांचे देव आपल्यापेक्षा खूप वेगळे आहेत. खरं तर ते निसर्गाचे पूजक आहेत सगळ्यात आधी तर. ओके. तर वाघाची सुद्धा पूजा करतात. एक गावाच्या वेशीवरती एक व्याघदेव नावाचा एक देव ते पूजतात. त्याचं कारण असं असतं की आपल्या जी जनावरं आहेत, कोंबड्या आहेत, गायी आहेत, यांचं रक्षण कोण करेल तर वाघदेव करेल. ह्याच्यापासूनच आपल्याला आपल्या जनावरांना वाचवायचं, तर तो त्यांचा वाघदेव असतो, म्हणजे वाघ्या देव असतो. एक नारण देव असतो, एक पावसा देव असतो, ते पावसाची सुद्धा पूजा करतात. म्हणजे पाऊस चांगला झाला तर पीक पाणी चांगलं येईल आणि तर आपण चांगलं सर्व्हाइव्ह करू शकू. त्यानंतर कणसरी माता असते. मुळात तांदूळ हातात घेऊन घेतलेली शपथ ही खूप महत्वाची मानली जाते. त्याच्यावर आपलं पोट आहे, ती जी आपली आपली देवी आहे, ते चाऊल म्हणतात त्याला, तर हो. त्याच्यावरती आपलं झळ आहे. तर ह्या सगळ्याची पूजा केली जाते. नवरात्र जसं आपण साजरं करतो तसंच त्यांच्याकडे पण साजरं केलं जातं. तर थोड्याफार प्रमाणात त्यांच्या देवांमध्ये आणि आपल्या देवांमध्ये फरक आहे. त्यांचे देव लाकडी असतात, आपले जनरली दगडाचेच असतात. आपल्या काळ्या पाषाणाच्या मूर्ती असतात मंदिरामध्ये, त्यांचे देव जनरली लाकडाचे असतात. आणि थोडेसे सुपरस्टिशियस सुद्धा आहेत. अर्थातच त्याला त्याची त्याची काही कारणं आहेत आणि त्या बाबतीत त्यांच्यासाठी रिस्पेक्ट आहेच आहे. कारण हो. एखाद्या गोष्टीची आपल्याला प्रचिती आली की आपण ऑटोमॅटिक त्या गोष्टी मानायला लागतो. सो हे त्यांचं कल्चर आहे आणि त्याच्याप्रती आपल्याला आदर आहेच आहे, आणि उलट ते आपण जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ओके. ओके. अंडरस्टूड. कारण की मी थोडंसं वाचलेलं, म्हणून मला हा प्रश्न होता की फॉर अ हा. लेमॅन पर्सन टू नो. आणि जसं तू म्हणालीस की त्यांचे देव वेगळे आहेत, ते नेचरला ते पूजतात, म्हणजे ते हो. 5 एलिमेंट्स आपण जे बोलतो,
हो, अर्थ फायर वेट वॉटर. पंचमहाभूत. हो हो हम्म. हो. दॅट इज अ मेन पार्ट आय थिंक, अँड इट्स येस. अमेझिंग हो. टू नो दॅट. हम्म. येस. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन श्रद्धा असं असेल की जो आपण पेंट यूज करतो, सो हा. ते पेंट म्हणजे मला पेंट बद्दल सांगशील का, की नॉर्मल ते वॉटर कलर्स असतात की त्या हम्म. पेंट काही वैशिष्ट्य आहे का श्रद्धा? हम्म. हम्म. एकतर मुळात ह्याची जी रंगसंगती असते ही दोनच रंगात असते. आयदर तुम्ही ब्राऊन कलरचा बेस आहे, मातीचा कलर खाली आहे, गेरूचा कलर आहे आणि त्याच्यावर तुम्ही पांढऱ्या रंगाने चित्र काढायचं आहे, किंवा एक शेणाचा जो कलर असतो थोडासा ग्रीनिश असतो, हिरवट कलर असतो शेणाचा, त्याचा एक बेस असतो आणि त्याच्यावरही तुम्हाला पांढऱ्याच रंगाने चित्र काढायची असतात. या मागचं प्रमुख कारण असं की त्यांच्या घराच्या भिंती ह्या एकतर शेणाने सारवलेल्या असतात किंवा लाल मातीने सारवलेल्या असतात, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड रंगीबेरंगी करत नाही. त्याचबरोबर वारलीच्या ज्या फिगर्स आहेत पर्टिक्युलर त्या सुद्धा, किंवा त्याच्यामध्ये झाड असेल, घर असेल, गवत असेल, मनुष्याकृती असतील, जे काही काढायचे आपल्याला ते एकाच रंगात काढायचे. याचं कारण असं की ते तांदूळ पिकवतात, तांदळाचं पीठ आंबवून त्याचा एक प्रकारचा रंग तयार करतात, त्याच्यामध्ये गोंद वापरतात, गोंद घालतात, म्हणजे थोडक्यात आपण फेविकॉल म्हणूया आपण आता हा त्याला हा. त्यांच्या बोली भाषेमध्ये. तो रंग टिकण्यासाठी, प्रिझर्व करून ठेवण्यासाठी त्याच्यात फेविकॉल मिक्स केला जातो थोड्याशा प्रमाणामध्ये. आणि मग त्या एक बहिरीचा काटा असतो, ब्रश इतके इझिली अवेलेबल नसतात किंवा आता झालेले आहेत आणि आता ते हम्म, वापरतात सुद्धा, कारण आपण हम्म. मुंबईत सुद्धा अनेक रेल्वे स्टेशनवरती वारलीच्या भिंती रंगवलेल्या पाहिल्या आहेत. सो आपल्याला आता जर का ते काही काळासाठी टिकवायचंय तर आपल्याला परमनंट कलर वापरणं गरजेचं आहे. पण मग म्हणून हा. आपण रंगीत नाही करायचं ते. आपण ती चित्रकला जोपासताना आपली जी रंगसंगती आहे, कलर थीम आपण तीच ठेवायची, फक्त जास्त काळ टिकणारा रंग आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ अक्रेलिक कलर असेल, जर वॉटर कलर वापरला तर त्याच्यात आपण थोडासा फेविकॉल घालून आणि मगच तो रंग आपण वापरायचा, पण रंगीत चित्र नाही काढायची. अंडरस्टूड. अंडरस्टूड अंडरस्टूड, मला कळलं. आणि ब्राऊन जो कलर असतो तो कसा असतो मग? तो गेरूचा कलर असतो. एकतर मग तुम्ही त्याच्यात पण अक्रेलिक मध्ये शेड मिळतात तर त्या हम्म. वापरू शकता. शेणाचा कलर कलर आपल्याला ऍज इट इज मिळत नाही, तो थोडासा बनवून घ्यावा लागतो. ऑलिव्ह ग्रीन Got it. मध्ये थोडासा काही कलर्स मिक्स करून मग त्याचा ती शेड तयार करायला लागते. पण ओके. थोडक्यात हेच आहे की बेस कलर एकच असणार आणि त्याच्यावरती वारलीच्या फिगर्स पण एकाच रंगाचे असणार. आता तू मागे बघतेस इथे हे नारळाचं झाड आहे, त्याला खोपा आहे, हे इथे हरिण हो आहे, ही हो. झोपडी आहे खाली, हे जे मागे तू माझ्या गोल बघतीयस सर्कल, हे तारपा नाच आहे. ओ. हा. अच्छा. हम्म. बाप रे, पण हे ते मी. सगळं एकाच रंगात आहे. हा. हा, एक्झॅक्टली ते पाणी. पण तू हम्म. काय वापरलंयस ते करताना? मी हे अक्रेलिक कलर वापरलाय, हा. की जो आपण ओके. ओल्या फडक्याने सुद्धा ही भिंत सहज पुसू शकतो. गॉट इट. अंडरस्टूड. हा. हम्म. देर मस्ट बी हम्म. डिफरंट थीम्स वाईल मेकिंग वारली आर्ट. म्हणजे तू म्हणालीस की वेगवेगळे स्टोरीज असतात, तर तुझा हो. फेवरेट असं काही आहे का की तू एका स्टोरीला तू यु आर मोर अट्रॅक्टेड टू दॅट आणि तुला करायला आवडतं, असं काही आहे का श्रद्धा? हो. हो. मी हे जे तारपाचं जे सर्कल आहे ते मला फार आवडतं, कारण की ते थोडंसं चॅलेंजिंग आहे. ज्यावेळेला हो. आपण पेपरवर काढतो त्यावेळेला कदाचित थोडंसं सोपं वाटतं, पण ज्यावेळेला आपण वॉलवर काढतो त्यावेळेला पेपर इझिली मूव्ह करून घेऊ शकतो. पण भिंत आपल्याला आपल्याला पाहिजे तशी सरकवता येत नाही, आपल्याला तिथे आपल्या हातावर कमांड लागते. सो हे थोडंसं चॅलेंजिंग आहे आणि ते करत असताना ना आपण एका ट्रान्स मध्ये जातो, एक 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 फिगर आपण काढत जातो देन ते सर्कल कम्प्लीट होतं. सो ही एक खूप छान प्रोसेस आहे. आपण आपल्याशी संवाद चालू असतो एकीकडे आणि ती प्रोसेस पण आपली चालू असते ऍट अ सेम टाइम. सो हे खूप छान मला हे जे वारलीचं म्हणजे तारपाचं जे सर्कल आहे ते खूप आवडतं करायला. हो. नाईस नाईस. आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की या क्षेत्राबद्दल हा. लोकांच्या मनात काय गैरसमज असू शकतात, म्हणजे हु एव्हर यू मस्ट हॅव कम अक्रॉस अवेअरनेस स्प्रेड करताना, तर व्हॉट वुड यू लाईक टू से श्रद्धा ऑन दिस? एवढ्या 10 वर्षात तर मला असं कधी जाणवलं नाही. एक चित्रकला आहे, मुळात वारली सगळ्या लोकांना खूप आवडतं. म्हणजे जो आतापर्यंत आपण ट्रेंड पाहिलाय ना, की अरे मी एक्झिबिशन्स मध्ये मला खूप ठिकाणी अनुभव आलाय की कुठलीही लहान मुलगी असो, एखादी मध्यमवयीन स्त्री असो, वारली म्हटल्यावरती ती स्टॉलकडे खेचली जाते. लिटरली त्या मातीची, त्या कलेची ती ताकद आहे. गैरसमज असं मला कधी वाटलं नाही, की असा अनुभव पण नाही आला. उलट कायमच लोकांनी या चित्रकलेला आणि या चित्रकाराला डोक्यावरच घेतलंय असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. ऑल राईट. ठीक आहे ठीक आहे. आता हे सगळं म्हणजे तुम्ही कुठल्या या फील्ड बद्दल तुमची तयारी काय पाहिजे त्याच्यावरती हा प्रश्न.
मुळातच कुठलीही कला जोपासणं ही साधी गोष्ट नाही. म्हणजे आपण 8 तास जॉब करून आलो, महिन्याच्या शेवटी आपल्या अकाउंटला परमनंट रक्कम येणारच आहे असं काहीही नसतं. त्यामुळे ह्या क्षेत्रात येताना लोक 10 वेळा विचार करतात, धजावत नाहीत लवकर. ऍज अ आर्टिस्ट म्हणून सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड आहे आजच्या काळामध्ये, तसं मला वाटतं. की कारण की तुम्हाला प्रत्येक वेळेला सेम इन्कम राहील असं नसतं. तर हे सगळ्यात पहिले कदाचित भीती अशी वाटू शकते की बापरे, आपलं कसं काय होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पेशन्स पाहिजेत. की एकतर तुम्हाला समोरच्या तुम्ही कोणाकडे ऑर्डर असेल कोणाची, तुम्हाला तुमच्याकडून आर्टवर्क पाहिजे असेल, तर समोरच्याला जे पाहिजे ते करून देणं, किंवा तुमचे नियम सांभाळून त्याला त्याच्या आवडीची गोष्ट देणं. ही पण थोडीशी तारेवरची कसरत होऊ शकते. आणि मुळात ज्या काही फिमेल्स आर्टिस्ट आहेत तर त्यांना थोडस प्रॉब्लेम येऊ शकतो की ज्या वेळेला घराबाहेर जाऊन एखादं फील्ड वर्क करायचं असतं, तर समजा हॉटेलची ऑर्डर आहे, हॉटेलमध्ये पेंटिंग करायचंय, कोणाच्या तरी बंगल्यात जाऊन वॉल पेंटिंग करायचंय, मग त्यावेळेला थोडस इन्सिक्युरिटी वाटणं स्वाभाविक आहे. सो हे आपण घरात बसून करण्यात म्हणजे सतत घरात बसून काम राहील असं नाही. तुम्हाला तुमची कला पोहोचवण्यासाठी एक्झिबिशन्स मध्ये पार्टिसिपेट करणं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डेमो देणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, त्यासाठी तुम्ही तितका वेळ, तेवढा श्रम करायला हवेत. ओके. ओके. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन असं असेल की मोस्ट कॉमन मिस्टेक्स लोक जे करतात किंवा बिगिनर्स जे करतात वेन एव्हर यू टेक वर्कशॉप्स किंवा तू हम्म. आली असशील लोकांच्या ह्याच्यात संपर्कात, हो. कॉमन मिस्टेक्स असतात वाईल दिस फील्ड बद्दल? हा, एकतर त्यांना असं वाटतं की आता ट्री काढायचंय, हाऊस काढायचंय, सो तोच हाऊस आपण ब्राऊन मध्ये करूया, ट्री ग्रीन मध्ये करूया, असे काही कलर्स वापरले जातात. काही वेळेला असं होतं की आता बघ, ह्यामध्ये मेल फिमेल कॅरेक्टर्स आहेत. हो. सो मेल ज्या वेळेला आपण दाखवतो तर त्याला एक छोटीशी शेंडी दाखवतो. तर बऱ्याच वेळेला लोकांचा असा गैरसमज होतो की शेंडी म्हणजे ही बाई आहे, ही एक हा. लेडी आहे, असा काहीतरी गैरसमज होतो. आणि ज्यावेळेला आपण लेडी ज्या वेळेला दाखवतो त्यावेळेला तिच्या केसाचा एक आंबाडा दाखवतो, जुडा दाखवतो. सो बऱ्याच वेळेला लोकांचे हा मिस्टेक्स होतात आणि काही वेळेला त्यांचे हात काढायचे राहून जातात, काही वेळेला पायच काढत नाहीत. सो ते ते थोडेसे त्याच्याशी मॅच व्हायला त्यांना थोडा वेळ लागतो, कारण त्याच्यात छोटे छोटे फरक आहेत. त्यामुळे ते पटकन लक्षात येत नाही. ज्या वेळेला तुमचा हात बसतो त्या कामामध्ये, नजर बसते, त्यावेळेला मग ह्या चुका लक्षात येतात. आता तारपा हो. वाद्य जे आहे ते पुरुषच वाजवतात, ते बायका कधीच वाजवत नाहीत. सो हो. चुकूनही मी कायमच लोकांना, म्हणजे मुलांना किंवा कुठल्याही एज ग्रुपला ज्या वेळेला वर्कशॉप गेलं जाते त्यावेळेला त्यांना हे ठरवून सांगते, काही नोट्स काढून देते की तारपा वाद्य हे पुरुषाच्याच हातात असतं. सो तुम्ही एक बाई काढलीये, आता तिचा अँगल मॅच होतोय, सो त्या तिच्या हातात तुम्ही तारपा काढून टाकलं असं कधीच नाही चालणार. सो ह्या अशा काही गोष्टी सांगत असते मी. किती मस्त, म्हणजे मलाच आवडलं हे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी है ना, की त्यानं शेंडी हम्म. असते आणि हे असतं. अजून काय सांगू शकशील का, एक दोन पॉइंट्स की डिस्टिंग्विश मांजर, करायला? हा, मांजर आणि वाघाच्या चित्रांमध्ये पण बऱ्यापैकी साम्य आहे. पण तेच जर का ती घराच्या कौलावर दाखवली आपण, म्हणजे आता ही ते झोपडी आहे आणि झोपडीच्या कौलावरती जर का हा. इथे ते सेम चित्र काढलं तर ते लगेच लक्षात येईल की हा वाघ नाहीये, तर ही मांजर घरावर चढलीये. तेच जर का थोडस जंगल दाखवलं असेल हम्म. आणि तिथे तो वाघ म्हणजे तिथे ते चित्र असेल, तर ते लक्षात येईल की ही मांजर नाहीये इथे, तर हा वाघ असणार आहे. त्यानंतर हो. एक मुंग्यांचं वारूळ पण त्यांच्याकडे काढलं जातं. मुंग्या हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि धान्य समृद्धीसाठी त्या त्या मुंग्यांची चिकाटी बेसिकली, म्हणजे हम्म. हे जे काही त्यांचं आहे ना ते सगळं निसर्ग, प्राणी यांच्यावर इतकं आधारित आहे. ते इतक्या म्हणजे छोट्या छोट्या इन्स्टिंक्ट काढून सुद्धा ही गोष्ट शिकण्यासारखी त्यांना वाटते. खरं तर ते आदिवासी त्यांना म्हणायला नको, ते आपल्यापेक्षा खूप जास्त प्रोग्रेसिव्ह आहेत असं मला वाटतं कायमच. हो. हो, नक्कीच. किती शिकण्यासारखं आहे आणि किती हम्म. नॅचरल गोष्टी ते युज करतात, म्हणजे इको फ्रेंडली जे आपण आता हो. आलोय ते लोक कधीपासून वापरतायत हे सगळं. हो. 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 अमेझिंग. हो. आता श्रद्धा, माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी, जर कोणाला करिअर वाईज ही फील्ड परस्यू करायची असेल, म्हणजे अगदी यंग लोकांसाठी हा प्रश्न आहे, तर हम्म. तू मगाशी त्यांच्या तयारीबद्दल सांगितलं, पण ह्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज कितपत आहेत आणि हम्म. व्हॉट, कुठला असा कोर्स आहे का, एक डिग्री आहे का? व्हॉट वुड यू लाईक टू से अबाउट दिस?
चित्रकला महाविद्यालयाचं माझं तसं शिक्षण नाहीये. माझं तो एक वारली हे स्पेशल कोर्स असेल असं माझ्या कधी ऐकण्यात नाही आलेलं. तो एक अभ्यासक्रमाचा एक भाग आहे, छोटा टॉपिक म्हणून त्याचा अभ्यास केला जातो, नक्कीच केला जातो. पण जे काही आहे ते तुम्हाला बघून, चित्र बघून किंवा त्या पाड्यावर जाऊन तिथे लोकांबरोबर राहून ते शिकायला लागणार. ते तसं जर का केलं तरच आपण ऑथेंटिक वारली पुढे नेऊ शकतो असं मला वाटतं. आणि चॅलेंजेस आहेतच, नक्कीच आहेत, कारण की तुम्हाला फील्डवर काम करायला लागतं. तुम्हाला तुमची चित्रकला पोहोचवण्यासाठी प्रत्येक माध्यमाचा वापर करून घ्यावा लागतो. पुन्हा असं असतं की तुम्ही तुमची चित्र पोस्ट केली की ती सहज कॉपी होण्यासारखी असतात. सो दुसरं कोणीही क्लेम पण करू शकतं की नाही नाही, हे माझंच बघून काढलेलं आहे. सो हे काही अनुभव माझे स्वतःचे असल्यामुळे मी ह्याची दुसरी बाजू पण तितकीच व्यवस्थितपणे सांगू शकते की जर का तुम्हाला या गोष्टीमध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला तुमचं एक काहीतरी लोगो फायनल करणं गरजेचं आहे, तुमचा ट्रेडमार्क फायनल करणं गरजेचं आहे, तुमचं कॉपीराईट करणं गरजेचं आहे. मग तुम्ही या मार्केटमध्ये अगदी इझिली उतरू शकता असं मला वाटतं. हो, खूप इम्पॉर्टंट टिप्स सांगितली श्रद्धा, खूप इम्पॉर्टंट. आणि हे पॉइंट्स लोकांच्या लक्षात यायला पाहिजे. हो, आणि सोल्युशन हम्म. पण सांगितलं, एक तुमचा ट्रेडमार्क किंवा काहीतरी तुमचं असायला हो. पाहिजे. हो. या इट्स अ गुड गुड सोल्युशन फॉर दॅट. येस. आता माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी, इज देअर इन एनी प्लेस, म्हणजे म्हणजे इंडियामध्ये अशी कुठली जागा आहे का विच इज ऍक्सेसिबल टू पीपल, वेर यू फाईंड मॅक्सिमम नंबर ऑफ वारली पेंटिंग? म्हणजे भरपूर, म्हणजे हे तू वारली म्हणजे हे गाव तू सांगितलंस, पण अपार्ट फ्रॉम दॅट असं असं म्हणजे लोकांनी जाऊन तिथे त्या क्षेत्रात किंवा त्या जागेत भरपूर वारली पेंटिंग केलेली आहे, असं कुठलं आहे का फॉर पीपल टू सी? माझ्या माहितीत सिल्वासाला बऱ्या प्रमाणात आहे. सिल्वासामध्ये बऱ्या प्रमाणात वारली पेंटिंग्स बघायला मिळतात. त्यानंतर सापुतारा जे आहे, सापुताऱ्यामध्ये एक खूप जुनं एक संग्रहालय आहे, जिथे बऱ्या म्युझियम आहे ऍक्च्युली. तर तिथे जिव्या मसेंची सुद्धा खूपशी चित्र तिथे लावलेली आहेत, त्यांनी त्या काळात काढलेली. सो असे एक दोन ठिकाणं मी सांगू शकते की तिथे तुम्हाला वारली पेंटिंग बघायला मिळेल मोठ्या प्रमाणात. ओके ओके, थँक्यू फॉर दॅट. आता आता आपण मेन पार्ट कडे येऊया. येस. तू जर थोडस आम्हाला काढून दाखवले, थोडं चित्र, थोडं वारली पेंटिंग, तर दॅट विल बी हम्म. ग्रेट. मी पण ब्रश घेऊन बसले, ट्राय करेन करायला. ओके. हो. ओके, सो श्रद्धा आता आपल्याला दाखवतीये हम्म. हाऊ इट इज टू बी डन. आता मी पण माझं पेन घेऊन बसलीये. आय विल ऑल्सो ट्राय. येस. हा. हा, तर हा आपण जो कपडा वापरलाय हा कॉटनचा कपडा आहे. हा कपडा आहे मुळात. त्याच्यावरती आपण एक गेरूचा कलर देऊन घेतलाय आणि हा. यावर आपण आता याच्यावरती पेंटिंग करणार आहोत. नंतर ओके. मग याला फ्रेम केल्यावर कसं दिसतं ते पण मी दाखवते. वा. ओके. मग सगळ्यात आधी आपण पहिला. एक बेसिक हा. ह्युमन ह्युमन बिंग काढूया आपण एक. ओके. ओके. आधी एक असा राऊंड काढायचा. तो पूर्ण ओके. फिल करायचा. डन. आता त्याची नेक काढण्यासाठी एक स्ट्रेट लाईन काढायची. त्याच्या बरोबर सेंटरनी अशी एक स्ट्रेट लाईन काढायची. हा झाला ओके. नेक. ओके. त्यानंतर एक स्लीपिंग लाईन काढूया. आता ती मला सवय झाली आहे लहान मुलांशी बोलायची, सो मी तुला पण तसंच सांगते, स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन. पण ते बरोबरच आहे ना, अगदी बिगिनर साठी ते बरोबर आहे. हा. स्लीपिंग लाईन. ओके. स्लीपिंग लाईन झाल्यानंतर आपण एक झेड करूया आता याला. हा, म्हणजे दोन ट्रायंगल सारखं. आणि हा हा झेड तयार झाला. ओके. ओके. आता हा झेड आपण जॉईंट करणार असा. येस. ऑल राईट. आता त्याचे त्याचे बॉडी जो पार्ट आहे मधला तो तयार झालाय. सो आता ओके. हे दोन्ही ट्रायंगल्स आपण फिल करूया इव्हनली. ओके. आता त्याचे हँड्स आणि लेग्स करूया. हम्म. आता आपण एकदम सिम्पल पोझिशन देऊया. याच्यात अनेक अँगल्स आणि डायरेक्शन्स दाखवले जातात.
सो ओके. बेसिकली फर्स्ट आपण एकदम सरळ उभा असलेला एक माणूस काढतोय. तर हे त्याचे हात झाले. एक सरळ रेष काढायची आणि खाली थोडस असं तिरपा काढायचा. सो हे हँड्स झाले. ओके. देन आपण लेग्स करूया. त्याच्यात पण ठीक आहे. आता एखादी चालणारी किंवा वॉकिंग करणारी जी काही फिगर असते त्याच्यातलं पायाचं डायरेक्शन चेंज असतं. हे आपण साधं उभं असलेलं काढतोय. सो एकदम स्ट्रेट 2 लाईन्स काढायच्या आहेत आणि त्याचा असा पाय काढायचा. हे असं. आता मी माझा दाखवते. हो हो. फिगर. येस, बरोबर आलीये. छान. हा, आता आपण याला जरा स्पेसिफाय करूया, मेल आहे की फिमेल. फिमेल आहे. सो ओके. एका बाजूने कुठून तरी एक शेंडी काढूया अशी. शेंडी हा झाला काढायची. मेल. हा. हे झालं मेल. येस. ओके. ओके. आता अशीच एक फिमेल काढूया. ठीक आहे. फिमेल काढू पण तिची पायाची आणि हाताची पोझिशन थोडी आपण चेंज करूया. ठीक आहे. चालेल. मग मी बेसिक स्ट्रक्चर बनवते आधी पटकन. हो. ठीक आहे. पण कसं बनवशील? थांब, स्टेप बाय स्टेपच जाऊया. नेकच्या पोझिशन मध्ये पण चेंज होईल आता कारण. ओ. सो ओके. फक्त राऊंड काढ आधी. ओके. आता त्याची जी नेकची जी पोझिशन आहे ती मी आधी काढून दाखवते. हा. ही थोडीशी अशी तिरपी रेष काढायची. ठीक आहे. ओके. त्यानंतर तिची बॉडी पण थोडीशी क्रॉस जाईल. सो ही जी स्टँडिंग वाली लाईन आहे ही पण थोडीशी आपण तिरपी काढली आहे. अंडरस्टूड. ठीक आहे. देन आपण वरचा ट्रायंगल काढूया आधी. ओके. मी फील केलं. हा, ठीक आहे, हरकत नाही. फीलच करायचंय ते पण. देन थोडा त्याच्या खालचा पण ट्रायंगल काढून घेऊया आणि दोन्ही पण फील करूया. ठीक आहे. आता थोड्या वेळाने झाले. येस. हो. आता तिचा आंबाडा काढू आपण. ओके. दिसतोय ना? हो. हा, हे बघ, इथे असा एक छोटासा असा गोल काढायचा. ओके. डन. आणि ते ना गवताची जी पाती असतात ती डोक्यामध्ये घालतात, अशी खोचतात. अच्छा. सो आपण हे 2 गवताची अशी पाती हिच्या डोक्यात आपण खोचूया. ठीक आहे. ऑल राईट. डन. ठीक आहे. आता एक हात वर, एक हात खाली. हो. ती बघून घे. हो. असा एक हात वर, हा एक हात खाली. या साईडने एक हात वर आहे. डन. आता लेग हो. पोझिशन दाखवते. ओके. थोडं मध्ये मध्ये आपण वाटलं ब्रश ड्राय झालाय तर पाण्याचा वापर करू शकतो. हो. हे किती थेरेप्युटिक आहे श्रद्धा. हो. आणि आता हे लेग्स. हा. ती टुवर्ड्स म्हणजे अशी ती काहीतरी दिशेला चालली आहे. सो ती एक पाय तिचा वर उचललाय आणि ओके. एक जरा मागे. तिचं फुटवर्क वर जास्त आपण इथे फोकस केला की ती चालतीये. ऑल राईट. ओके. सो डन. एक मिनिट. हा. ओके.
येस. दाखवते माझं. हा, एक मिनिट. हा, छान आली. थोडे केसा, ते गवताचे पाते आहेत ना, ते थोडेसे उंच पाहिजे, जे दिसतील असे. ओके. हा, बाकी छान आहे. हो हो हो, हे बघ, हे फ्रेम केल्यावरती हे असं दिसतं. ओ, आता तो ह्या प्रिटी. कांडप कांडप करतात येत. कांडप, ओ हा, करेक्ट करेक्ट. प्रत्येक स्टोरी आहे ना किती छान ग. हा, हो हो. आता भात लावण्याची जी प्रोसेस आहे, तर ती हा. इथे चालू आहे. वरून पाऊस पडतोय. त्यांनी ते इरलं म्हणतात ह्याला, हे गवताचं म्हणजे ते वेताचं बनवलेलं असतं. ते इरलं डोक्यात घालून ते भाताची रोपं लावतायत. ओ, हा, व्हेरी हे नाईस. असं. हे गिफ्ट करायला पण किती छान आहे ग. हो हो पर्सनल हो. टच. आणि हे इट्स सो ब्युटिफुल. थँक्यू श्रद्धा. एकदम मला असं येस. थेरेप्युटिक वाटलं हे 2च फिगर करून. मस्त झाल्या. हो. छान छान. आणि तू टी शर्ट पण छान घातलायस. हो. ओके. आता श्रद्धा, हम्म. आपला माझा नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट प्रश्न असा आहे की तुझ्या सगळ्या रेकॉर्ड बद्दल सांग. म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड तू एवढे केलेलं आहे आणि एकापेक्षा एक तुझे जे अनुभव आहे आणि कसे तुला हे रेकॉर्ड मिळाले. प्लीज टेल अबाउट हा, दॅट. नक्की. सुरुवात झाली 2013 पासून. मग दरवर्षी 9 ऑगस्टला आदिवासी अस्मिता दिवस असतो. मग त्या निमित्ताने आपण काही ना काहीतरी एक 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 गोष्ट ऍड करत जायची आपल्या कामामध्ये, असं म्हणून मग काही ना काहीतरी शिकत राहायचं. मग मध्ये मी काही दिवस ढोल पथक जॉईन केलं होतं. तर त्या ढोल पथकाचं एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार होतं. 200 वादकांचं वर्ल्ड रेकॉर्ड 12 तासाचं असणार होतं. तर त्याच्यामध्ये प्रत्येक वादकाला 4-4 तासाचं वादन होतं. तर 8 तास माझ्याकडे फ्री होते, पण आम्हाला कंपल्सरी 12 तास तिथे थांबणं गरजेचं होतं. सो मी उरलेल्या 8 तासामध्ये मी माझं इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड करू शकते का असं विचारल्यानंतर तिकडनं होकार आला. मग मी माझं प्रपोजल दिलं आणि मग त्यांच्याकडून पण वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड, त्यांच्याकडून पण येस उत्तर आलं. आणि मग मी एका दिवसात 8 तासाचं वारली पेंटिंग सलग, आणि लगेच 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर 4 तासाचं ढोलाचं वादन, असे 12 तासात ते 2 रेकॉर्ड झाले, ज्याच्यात इंडिव्हिज्युअल माझं एक होतं. आणि मग नंतर मग एक एक अचिव्हमेंट करत राहिले. 2018-19ला 16ला पुस्तक केलं, वारली चित्र संस्कृती नावाचं, ज्याचं प्रकाशन जिव्या सोमा मसेंच्याच हस्ते केलं. की आतापर्यंत मला समजलेली वारली यावरती आणि माझे अनुभव, आजोबांना भेटल्यानंतरचा अनुभव. त्यांना म्हटलं होतं की तुम्ही माझ्या प्रकाशनाला याल का, तर तेव्हा त्यांना शक्य नव्हतं, कारण ते उद्घाटनाला एकदा आले होते नाशिकला, पण तेव्हाही त्यांचं वय खूप होतं, ऑलमोस्ट 79 वगैरे होतं. तर त्यांची एक आठवण मला सांगावीशी वाटते की कुठलाही आर्टिस्ट मोठा का असतो, कारण की तो डाऊन टू अर्थ असतो, त्याचे पाय जमिनीवर असले तरच असतं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय मानधन घ्याल, कारण इतक्या मोठ्या आर्टिस्टला आपण पद्मश्री, राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला, 10 देशात जाऊन आलेला आर्टिस्ट ज्यावेळेला आपण बोलवतोय, आपलं काही वय नाहीये, इकॉनॉमिक आपण स्टेबल नाही होत, आणि हो. आपण आपण तोंड मोठं करून विचारतोय की मानधन किती घ्याल, पण त्यांनी सांगितलेली अमाऊंट आपल्याला परवडणार आहे का, पण तरी विचारायला तर पाहिजेच. तर मी विचारलं, तर ते मला म्हणाले की तिथे येऊन मला काय करायचंय, एक चिंधी कापायची आहे, आणि त्या चिंधी कापायचे काय पैसे घ्यायचे, म्हणजे इनॉग्रेशनला आपण जी फीत कापतो त्या फितेला ते चिंधी म्हणाले, की एवढ्याशा चिंधी कापायचे काय पैसे घ्यायचे. तर ते माझ्यासाठी आयुष्यभरासाठी लक्षात राहणारा तो क्षण होता. आणि मग एक 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 गोष्टी करत गेले. मग त्यात 2000 स्क्वेअर फीटची रांगोळी मी काढली. मला मीडियम, वेगळे वेगळे मीडियम हँडल करायचे होते, पण थीम जसं मी म्हटलं की मला तीच ठेवायची होती. सो मी 2000 स्क्वेअर फीट एरिया ब्राऊन कलरनी रंगवला सगळा, आणि त्यावरती रांगोळी पांढरीच असते, सो पांढऱ्या रांगोळीनी मी ती सगळी रांगोळी काढली वारलीची, ज्यामध्ये तारपा आलं, वेगवेगळे मोर आला, वेगवेगळ्या ते सगळ्या कलर्स, म्हणजे छोट्या छोट्या जे चित्र होती ती सगळी आली. अर्थात ती छोटी नव्हती, ऍट अ ग्लान्स ती रांगोळी येत पण नव्हती कॅमेरामध्ये. मग त्याच्यावरती 5 वेगवेगळ्या देशांमध्ये मी अप्रोच झाले, त्यांच्याकडून पण अशी कन्सेप्ट पहिल्यांदाच होतीये असं आलं उत्तर. आणि 6 तासामध्ये मग मी ती 2000 स्क्वेअर फीटची रांगोळी कम्प्लीट केली. मग वंडर बुक ऑफ रेकॉर्ड, जीनियस बुक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड, गोल्डन स्टार ऑफ रेकॉर्ड, अशा सगळ्या भारत बुक ऑफ रेकॉर्ड, मी बऱ्याचदा नावं विसरते, सॉरी. मग अशा सगळ्या रेकॉर्ड्स मध्ये रजिस्टर झालं माझं नाव.
आणि मग इतिहास पहिल्यापासून आवडत होता, इतिहास विषय, हिस्ट्री विषय. तर मी MA झाल्यानंतर माझ्या करिअरला मध्ये माझं काही ना काही चालूच होतं. मग मध्ये मी दिल्लीला जाऊन गडकरी साहेबांच्या हस्ते ते सगळे पुरस्कार घेतले. त्यामध्ये मला आमच्या नाशिकचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची फार मदत झाली आणि तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये. सो त्यांचे पण खूप आशीर्वाद आणि त्यांचं सहकार्य आहे यामध्ये. आणि मग मागच्या वर्षी म्हणजे मी MAच्या सेकंड इयरला असताना मोडी लिपी शिकले, जी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या पत्र व्यवहारामध्ये दैनंदिन व्यवहाराची ती भाषा, शॉर्ट हँड आपण ज्याला म्हणतो, टायपिंगचा भाग, तर तशी ती त्या काळात वापरली जायची मोडी लिपी. आणि मग मी ती शिकल्यानंतर मला असं वाटलं की आता हे 75वं वर्ष आहे, आपला अमृत महोत्सव आहे भारताचा. सो 75 पॅरेग्राफ मध्ये मी जर का वारलीची हिस्ट्री सगळी मोडी लिपीमध्ये लिहिली तर त्याचा एक वेगळा विश्वविक्रम होऊ शकतो. मग पुन्हा एकदा अप्रोच झाले वंडर बुक ऑफ रेकॉर्डला, त्यांच्याकडून पुन्हा होकार आला. क्वेरीज आल्या आधी काही, मोडी लिपी त्यांना समजून सांगणं फार अवघड गेलं. पण त्या आमच्या ज्या जज आहेत, इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डच्या जज, त्यांनी मग ती सगळी धुरा सांभाळली आणि मग तो अटेम्प्ट सक्सेस झाला आणि मग ते 7वं वर्ल्ड रेकॉर्ड झालं. आणि आता सध्या RJ म्हणून काम करते. तसं मी गेली काही वर्षापासून व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करत होते, पण आणि वारलीमुळे मला ना असं कुठे इकडे तिकडे बघायला वेळही नव्हता आणि फारशी तशी इच्छा नाही झाली कधी. पण आता ह्यावेळेला असं वाटलं की काहीतरी थोडंसं वेगळं करून बघावं. वारलीची कामं तर चालूच आहेत, पण म्हणून मग नाशिकला एक कम्युनिटी रेडिओ आहे, रेडिओ विश्वास, तिथे मग आता मी RJ म्हणून काम करते. आणि या सगळ्याचं क्रेडिट, ह्या कन्सेप्ट सुचवणं, त्याच्यात मदत करणं, मेंटली स्ट्रॉंग राहणं, मुळात हे तुला येतं आणि हे तुला केलंच पाहिजे, हे सांगणारे जे माझे मेंटॉर आहेत नाशिकचे, हिप्नोसिस्ट डॉक्टर शैलेंद्र गायकवाड, त्यांच्यामुळे हे सगळं आहे. आज माझ्या नावावरती जितके रेकॉर्ड्स आहेत, मला मुळात ह्या क्षेत्रात गती आहे हे कोणीतरी सांगणं फार गरजेचं होतं. ते काम माझ्या सरांनी केलं, कायमच करत आले. मुळात मला सांगायला त्याचं कौतुक वाटतंय की मी 10वीला बोर्डाला 2दा नापास झाले आणि त्याच्यानंतर ही सगळी आर्टिस्टची जर्नी माझी चालू झाली. आणि मग 12वीला असल्यापासून शैलेंद्र गायकवाडांचं मार्गदर्शन आणि घरच्यांचा सपोर्ट, या सगळ्यामुळे इतकं होऊ शकलं. 10 वर्ष मी जी काय आज मिरवते किंवा 7 वर्ल्ड रेकॉर्ड, तर ते माझं एकटीचं नाहीये. कायमच चांगली माणसं नेहमी भेटत गेली, सगळ्यांनी सपोर्ट केला आणि दिसायला मी फक्त एकटी दिसते, पण ह्या सगळ्यांचे परिश्रम आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. And you're very sweet, Shraddha. Congratulations once again. एवढं सगळं तू अचीव्ह केलंयस ॲट सच अ यंग एज, आणि पुढे तुला भरपूर प्रवास आहे तुझा, भरपूर अजून रेकॉर्ड होतील अशी माझी शुभेच्छा आहे तुझ्या मागे. आणि तू सगळ्या व्ह्युअर्सना मी सांगेन की अगदी एका पायावरती उभी झाली. मी आस्क्ड हर की माझ्याबरोबर करशील कोलॅबोरेशन. ती खूप हंबल आहे, डाऊन टू अर्थ आहे आणि आय थिंक ती मदत करणारी आहे. सो गॉड ब्लेस यू अँड बेस्ट विशेस टू यू, श्रद्धा, फॉर एव्हरीथिंग. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. खूप छान वाटलं आज मला एका वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती माझी सगळी जर्नी मला शेअर करता आली. सो थँक्स टू यू. तू मला योग्य ते समजलीस तुझ्या चॅनल साठी. सो थँक्यू सो मच. प्लीज प्लीज थँक्यू फॉर डुइंग दिस. मी, माझा मोटोच आहे की प्रत्येक फील्ड बद्दल माझ्या चॅनलवरती माहिती असावी आणि लोकांना, कोणाला पण कुठे पण असू दे, त्यांना एक पर्सनला जरी मदत झाली किंवा दॅट पर्सन, माझा मोटो असा आहे की दॅट पर्सन शुड गेट इन टच विथ द इंडस्ट्री एक्सपर्ट डायरेक्टली. म्हणजे जेन्युअन माणसांना मी त्यांच्या समोर, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. सो इफ दॅट हेल्प्स देन वाय नॉट. सो या. नक्कीच, खूप छान करतेस. तुझ्याकडे असेच उत्तम आर्टिस्ट आणि वेगवेगळ्या फील्ड मधल्या सगळ्या मान्यवर व्यक्ती याव्यात आणि त्यांच्याकडून पण आपल्या श्रोत्यांना, लिस्नर्सना छान अगदी मार्गदर्शन मिळत राहावं. खूप छान काम करतेस. थँक्यू सो मच श्रद्धा, थँक्यू. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्रद्धाचा पण युट्यूब चॅनल आहे, त्याच्याबद्दल मी लिंक खाली पाठवीनच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. बघा तिचं वर्क, शी इज अमेझिंग. थँक्यू. थँक्यू सो मच.